हाय नमस्कार, तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत. इथं मी दळण काढत होते, कारण लहान बाळ असलं की झोपलं की ते आपल्याला कामे करावंच लागतात. त्यानंतर मग इथं पेरू तोडला, कारण आज उपवास होता त्यामुळे पेरू खाल्ला. त्यानंतर दळण करायला बसले. लहान बाळ असलं की मग पटकन कामं करून घ्यावं लागतं, कारण ती झोपली होती. त्यानंतर मग ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर खिचडी खाल्ली. आज सोमवार आणि एकादशी सुद्धा होती. मग इथं आज शिवच्या पप्पांनी नवीनच फोन घेतला आहे. तर शिवच्या बाबांचं चाललं होतं गाडी चालू करायचं काम. आज बाजार येतात संध्याकाळ झाली. ह्या मिरचीला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग दिवसभर लाईट नसली की मग संध्याकाळी पाणी चालू केलं की मग सगळे कामं होऊन जातात. इथं गुरांना पाईपानीच पाणी पाजलं आणि सगळं धुवून काढलं. त्यानंतर मग इथं देवाला गेलो. देवाला गेल्यानंतर मग छान असं फोटोसुद्धा काढले. त्यानंतर मग शिवला इथं रोजच फूल लागतं गुलाबाचं, तिला खूप आवडतं, त्यामुळं रोज देवाच लागतं, नाही तर रडते. मग संध्याकाळी इथं मामांनी आणलं होतं वाटाणा आणि शिमला मिरची. वाटाणा खूप महाग आहे त्यामुळे थोडा चांगला होता. त्यानंतर इथं पाहुणे येणार होते त्यामुळे पुरी भाजीचा बेत केला होता. तर कोण आलं ते तुम्हाला पुढे कळेल. त्याआधी तर शिवच्या पप्पांनी नवीनच फोन घेतला होता आणि संध्याकाळी मग चाललो होतं. त्यांचं क्वालिटी कशी हे मला दाखवत होते. आणि त्यांचं कसं असतं, एखादी गोष्ट घेतली की मला कसं चिडवायचं हे त्यांचं चालूच असतं. मग छान असे फोटो काढले. आणि इथं त्यांच्या माझ्या आत्या आणि त्यांची मावशी आल्या होत्या आणि मग ते संध्याकाळी जाणार होते. मग ते गेले सुद्धा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथे सेंड करते. बाय बाय.